नमस्कार. या गीता संध्यावर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. बुद्धियुक्तो बुवरती आघात, युवरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. जहातीह उभे सुकृत दुष्कृते, दुवरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. कृवरती नाही येणार, कारण पुढे जोडाक्षर नाही. आणि सुकृतामध्ये सुवरती येणार नाही, कारण कृ हे जोडाक्षर नाही. क अधिक रु हा स्वर आहे, म्हणून नाही. तस्माद तवरती आघात, स्मावरती आघात. तस्माद्योगाय युज्यस्व, युवरती आघात, ज्यवरती आघात. योग विसर्गाचा अर्धा उच्चार, कारण पुढे क आलाय. कर्मसु कवरती आघात, कौशलम. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते. सुकृत दुष्कृते. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते. छान म्हणा. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते. छान. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते. परत एकदा. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते. तस्माद्योगाय युज्यस्व. तस्माद्योगाय युज्यस्व. तस्माद्योगाय युज्यस्व. तस्माद्योगाय युज्यस्व. म्हणा. तस्माद्योगाय युज्यस्व. छान. तस्माद्योगाय युज्यस्व. परत एकदा. तस्माद्योगाय युज्यस्व. योग कर्मसु कौशलम. योग कर्मसु कौशलम. योग कर्मसु कौशलम. योग कर्मसु कौशलम. योगस होत आहे ना, ते योग कर्मसु कौशलम. योग कर्मसु कौशलम. म्हणा. योग कर्मसु कौशलम. छान. परत एकदा. योग कर्मसु कौशलम. तस्माद्योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. तस्माद्योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. छान. म्हणा. तस्माद्योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. छान. तस्माद्योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. म्हणा. तस्माद्योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. परत एकदा. तस्माद्योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. योगस होत आहे का? योग योग कर्मसु कौशलम. परत एकदा म्हणताय. तस्माद्योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. पूर्ण श्लोक बघा. म्हणा. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते. तस्माद्योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. छान. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते.
युक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्. छान. परत एकदा. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. अध्याय 2 श्लोक 50. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्. बुद्धियुक्तः अन्वय असा आहे, इह बुद्धियुक्तः उभे सुकृत दुष्कृते जहाति तस्माद् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्. 3 टप्पे आहेत या श्लोकामध्ये, 3 तुकडे आहेत, क्लॉजेस असं म्हणूया. इह बुद्धियुक्तः उभे सुकृत दुष्कृते जहाति. इहलोकी यालोकी जो बुद्धियोगाने युक्त झालेला, समत्व बुद्धीने युक्त झालेला योगी आहे, तो काय करतो? सुकृत दुष्कृते जहाती. सुकृत आणि दुष्कृत, पाप आणि पुण्य दोन्ही सोडून देतो. ज्ञानोबा माऊली जेव्हा आपल्याला हरिपाठामध्ये सांगतात, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना करण्यासाठी त्याची तमा आहे कोणाला, त्याची भीडभाड आहे कोणाला. पाप आणि पुण्य सगळं गेलं. सुकृत दुष्कृते जहाती. पापही नको आणि पुण्यही नको, दोन्हींच्या पलीकडे जायचं. जो त्या समत्व बुद्धीला प्राप्त झाला त्याला ना पाप ना पुण्य. का तर पुण्य म्हणजे काय? तर तुम्ही एखादं कर्म करून त्या कर्माचा उत्तम परिपाक स्वर्ग प्राप्त व्हावा अशी प्रेरणा त्या पुण्यामागे. आणि त्यात चूक झाली, त्यात नको तो हेतू, नको ते प्रयोजन ठेवून कुणाचं किंवा स्वतःचं कल्याण होण्यापेक्षा अकल्याण होवो त्याच्या उलट्या दिशेने कर्म करणं हे पाप आहे, जे नरकाला द्वार ठरतं, नरकाचं द्वार ठरतं. म्हणजे सुकृत हे स्वर्गाचं द्वार, दुष्कृत हे नरकाचं द्वार. ह्या दोन्हींचा त्याग करून ह्या दोन्हींच्या पलीकडे तो बुद्धियुक्त पोहोचतो. इह बुद्धियुक्तः उभे सुकृत दुष्कृते जहाती. दोन्ही सुकृत आणि दुष्कृत तो बुद्धियोगाने युक्त झालेला योगी, कर्मयोगी, ज्ञानयोगी हा सोडून देतो. जहाती हा धातू आहे, मारणे, संपवणे, नष्ट करणे. त्याला ना पुण्य राहत ना पाप राहत. उदाहरण द्यायचं झालं तर वारा वाहिला जोराचा आणि त्या जोराच्या वाऱ्या वाहिल्यामुळे झालं काय? एक झाड पडलं. त्या झाडाखाली काही माणसं बसली होती, त्या झाडाच्या भाराने दडपून मेली. आणि इकडे कोणीतरी एक पाण्या वाचून तडफडणारा पक्षी हा आकाशातून कोसळून जमिनीवर पडला. तापलेल्या जमिनीवर अंगाची लाही होतीये, पंख पसरले तसा तो आकाशाकडे आस लावून पक्षी पाहतोय. तहान लागलीये, जीव चाललाय तहानेने. उन्हाळ्याचे दिवस आहेत. आणि इतक्यात झालं असं, लांब कुठेतरी कोणीतरी पाणी ओतत होतं. त्या ओतल्या जाणाऱ्या पाण्याचे काही थेंब वाहणाऱ्या जोराच्या वाऱ्याबरोबर उडाले आणि ते अलगद त्या वाऱ्याबरोबर जाऊन पक्षाच्या चोचीत पडले. मरणोन्मुख झालेल्या
मृत्यूशय्येवर पडलेल्या त्या पक्षाला पाणी मिळालं, सुख मिळालं आणि तो वाचला, त्याचा प्राण. आता मला सांगा, यामध्ये वाऱ्याचा दोष आहे का? वाऱ्याने त्या माणसाला मारलं का या पक्षाला तारलं? नेमकं वाऱ्याने केलं काय? वारा हा त्या प्रकृतीचा एक भाग होऊन गेला. वारा हा त्या परमात्म्याचा दूत होऊन गेला. त्या लोकांना मारणाराही वारा नव्हे आणि त्या पक्षाला तारणाराही वारा नव्हे. त्या लोकांना मारलं ते त्यांच्या कर्मानी आणि त्या पक्षाला तारलं तेही त्याच्या कर्मानी. ह्या दोन्हीमध्ये परमात्म्याचा दूत, त्या विधात्याचा दूत वारा झाला. म्हणजे तिथे वारा हा निमित्त झालाय फक्त. तिथे वाऱ्याला पापपुण्याची गणना राहत नाही. तिथे वाऱ्याला आता नरकात टाका किंवा स्वर्गात न्या म्हणून कोणी सांगत नाही. तसं कर्म वाऱ्यासारखं त्या परमेश्वराच्या हातचं साधन झाल्यासारखं करावं. माझ्यासाठी म्हणून, मला हे हवंय म्हणून स्वतःच्या स्वार्थ बुद्धीने प्रेरित होऊन हे कर्म करणारा तू होऊ नकोस. बुद्धियुक्त झाल्यावर ही पाप पुण्याची गणना राहत नाही, ती संपून जाते. तस्माद योगाय युज्यस्व, म्हणून तस्मात, त्यामुळेच मी सांगतोय काय, युज्यस्व योगाय, योग साध, योग साधना कर, योगाशी जोडला जा. योग हाच एक मुळात टू कनेक्ट आहे. योग जोडणारा तो योग, त्या जोडणाऱ्या योगाशी जोडला जा. पुनरुक्ती आहे. तस्मात योगाय युज्यस्व, योगयुक्त हो असं सांगतायत भगवंत. मग हा योग काय आहे? योग हा कर्मसुकौशलम. अजून एक सोपी व्याख्या. मग आजच्या व्याख्येमध्ये काय सांगितलं? तर ते जे कर्म आहे, तो जो योग आणि कर्म यातला फरक सांगताना समत्वम योग उच्यते. कर्म करताना समत्व बुद्धी न ढळणं, अखंड राहणं हा योग. इथे म्हणतायत योग हा कर्मसुकौशलम. कर्म त्या कौशल्याने करायचंय, त्या बेताने करायचंय. कौशल्यम, कौशल असा शब्द. योग हा कर्मसुकौशलम. कौशल म्हणजे काय? या शब्दाची व्युत्पत्ती फार सुंदर आहे. कुशम लुनाती इति. कुश एक प्रकारचं गवत आहे, दर्भ. आपल्याला माहिती असतं जेव्हा धर्मकर्म केलं जातं, यज्ञ श्राद्ध या सगळ्यामध्ये दर्भ महत्वाचं सांगितलं. अत्यंत पवित्र मानलं गेलेलं दर्भ आहे. गवताचा एक प्रकार. कुठलं वाटेल ते गवत नव्हे, ते एक विशिष्ट जातीचं गवत आहे, दर्भ आहे. आणि ते जे दर्भ आहे त्या दर्भावर, म्हणजे तो दर्भस्तंभ, इशिका म्हणतात त्याला, म्हणजे थोडक्यात एक देठ असतं, स्टेम असतं. आणि त्याला वर असा ती दर्भाची काडी, दर्भाचं अग्र डेव्हलप झालेलं असतं. हे जे पूर्ण गवताचं पातळ असतं हे काटेरी, म्हणजे असं खरखरीत असतं. जर असाच हात आपण त्याला घातला, उपटायचा प्रयत्न केला, काढायचा प्रयत्न केला, तर आपला हातही कापला जायची शक्यता असते. इतकी म्हणजे त्याचं जे स्ट्रक्चर असतं ते असं धारधार किंवा असं काटेरी सारखं असतं. त्यामुळे सहज हाताला इजा होऊ न देता ते वरचं कुश, त्या दर्भस्तंभाचं अग्र खुडून काढणं हे फार कौशल्याचं काम आहे. कौशल हा शब्द तिथे आलाय. त्या बेताने ते कुश काढणं, तोडून घेणं, ह्याला म्हटलंय कुशल, कौशल्य. हात कापू न देता, हाताला स्वतःला इजा होऊ न देता ते अलगद काढणं हे कुशलता, हे कौशल्य. मग तेच कौशल्य कर्मामध्ये म्हणजे काय? कर्म करत असताना त्याच्या फलेच्छेने गुंतून न पडणं, कर्मात अडकून न पडणं. त्या कर्म करताना कर्माच्या उपाधीनी, कर्तृत्वाच्या, भोक्तृत्वाच्या उपाधीनी आपले हात लिडबिडू न देणं, आपले हात मलिन होऊ न देणं, हे कौशल्य आहे, हा योग आहे.
म्हणजे काय, दृष्टांत असा की फणस फोडल्यावर त्याचे गरे काढताना हात चिकट होतात. चिकाचा फणस असेल तर बघायलाच नको, तो चीक काढता काढता नाकी नऊ येतात, हात अनेक वेळा धुवावे लागतात. पण हेच जर तेलात आपण हात बुडवून घेतले, हाताला पूर्ण तेल चोपडलं आणि फणसात हात घातला काय, कितीही गरे काढले काय, कितीही फणस फोडले काय, नंतर एकदा दोनदा हात धुवून टाकले की सगळा ओशीट निघून जातो. ते जे लिप्त होणं आहे, चिकट होणं आहे, ते कशामुळे होत नाही, त्या तेलामुळे होत नाही, स्नेहनामुळे होत नाही. आपल्याला ते साधायचं आहे. योगाचं स्नेहन आपल्या आत असं करून घ्यायचं की कर्म केलं तरी त्याचा ओशीट, त्याचा चिकटपणा, त्याची उपाधी मला लागणार नाही. हे कौशल आहे. योग हा कर्मसु कौशलम, कर्म करताना त्याच्यामध्ये गुंतून न पडणं, त्याच्यामध्ये बद्ध न होणं, हा योग आहे. भगवंत हाच योग साधण्याची युक्ती अर्जुनाला सांगतात.